नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी पुस्तकातील एक कविता शिकणार आहोत. कवितेचे नाव आहे बैलपोळा. मुलांनो, श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण सुरू होतात. म्हणूनच श्रावण महिन्याला सणाचा महिना असेही म्हटले जाते. कारण श्रावण महिन्यामध्ये सणाची उधळण असते. सुरुवात होते ती नागपंचमीची. मग येते नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला सागराची समुद्राची पूजा केली जाते. रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या प्रेमाचा दिवस. या सणाला बहीण भावाला राखी बांधते. मग येते गोकुळ अष्टमी. गोकुळ अष्टमी या दिवशी दहीहंडी बांधून सण साजरा केला जातो. त्याच्या आदल्या दिवशी कृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. या सगळ्या सणाबरोबर संपत आलेल्या श्रावणात पिठोरी अमावास्येला हा सण येतो. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. या सणामध्ये शेतकरी खूपच उत्साही असतात. बैलपोळा ह्या कवितेतील कवी आहेत धोंडीराम सिंह राजपूत. ऐका, वाचा. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल धावू गाला. सण बैलांचा आज पोळा, मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधिली रेशीम बाशिंगे. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधिली रेशीमी बाशिंगे. सण बैलांचा आज पोळा, ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. सण बैलांचा आज पोळा, आजच्या दिनी नाही काम धाम, पुरण पोळी खाऊन नुसता आराम. सण बैलांचा आज पोळा. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. सण म्हणजे उत्सव, फेस्टिवल. गोठा म्हणजे काय तर गुराढोरांची बांधण्याची जागा. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात काऊशेड. न्हाऊ घाला म्हणजे काय, त्याला आंघोळ घाला. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधिली रेशीमी बाशिंगे. मखमली म्हणजे काय तर एक मऊ वस्त्र, अ पीस ऑफ द वेल्वेट क्लॉथ. ते सॉफ्ट असतं. झूल, झूल म्हणजे काय तर बैलांच्या अंगावर पांघरायचे एक रंगीत नक्षीदार कापड. अ क्लॉथ ऑफ रिच ब्रोकेड टू कव्हर द बॉडी ऑफ अ बुल. बाशिंगे म्हणजे काय, डोक्याला बांधण्याचे एक आभूषण. अँड ऑर्नामेंटल हेड केअर युज्युअली ऑफ कलर पेपर. रंगीत शिंगे, बैल पोळ्याला त्याच्या शिंगांना छान असा रंग देतात ते. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. इथे ढवळ्या पवळ्या म्हणजे काय तर ती बैलांची अशी छान नावे आहेत. सजले धजले म्हणजे सुशोभित झाले. वरच्या कडव्यात आपण पाहिले की बैलांना मऊ कापड टाकून सजवले जाते. इथे बघा, ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. मिरवू लागले म्हणजे हिंडू लागले. आजच्या दिनी नाही काम धाम, पुरण पोळी खाऊन नुसता आराम. दिन म्हणजे काय, दिवस, डे. कामधाम म्हणजे कामधंदा, वर्क ऑफ चोर्स. पुरणपोळी म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, पुरण भरून तयार केलेली गोड अशी पोळी. आराम म्हणजे काय
तर विश्रांती, रेस्ट. आज कोणता दिवस आहे? आज बैलांचा दिवस आहे, म्हणून त्याला बैलपोळा असे म्हणतात. आजच्या दिवशी बैलांना काही काम नसते. कोणत्याही गाडीला किंवा नांगराला जुपले जात नाही. आज बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आजच्या दिवशी बैलांना पूर्णपणे विश्रांती असते. तर कवितेमध्ये कवी धोंडीराम सिंह राजपूत सांगत आहेत, बैलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. तर या दिवशी आज या सणाला काय म्हणतात? बैलपोळा. तर या कवितेमधील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की पहा. त्यामुळे ही कविता तुम्हाला छान समजेल. धन्यवाद.